हॅलो एव्हरीवन, मी मुसळे सर. सगळ्यांचं इंग्लिश नोटबुकमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच जी आता कंबाईन गट क मुख्य परीक्षा 2023 झालेली आहे, तर ह्या पेपरचं थोडं सविस्तरपणे विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये घेऊया. आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला पेपरच्या काठिण्य पातळीची, त्याचबरोबर प्रश्नांच्या स्वरूपाची आणि उत्तरासंदर्भात तुम्हाला थोडं सखोल माहिती या ठिकाणी मिळेल. तर सगळ्यांनी हा जो लेक्चर आहे हा तुम्ही व्यवस्थितपणे पहा आणि एक ॲव्हरेज स्टुडंटला किती मार्क्स पडायला पाहिजे या परीक्षेमधून हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, जेणेकरून ते तुम्ही एक्झाम क्वालिफाईड होईना ते तुम्हाला मदत करणार आहे. तर हा जो पेपर आहे मित्रांनो गट क 2023चा, तर हा जो पेपर आहे हा थोडासा मॉडरेट लेवलचा पेपर होता. म्हणजे तुम्ही गट ब 2022चा जर पेपर जर पाहिला, 23चा जर पेपर जर पाहिला, तर तुम्ही या तुलनेनं तो बऱ्यापैकी सोपा होता असं म्हणायला हरकत नाही. परंतु यांनी निश्चितच ह्या पेपरमध्ये जो दर्जा असतो तो दर्जा यांनी एक्झामचा टिकवून ठेवलेला आहे. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे सगळे सोपे होते असंही म्हणता येत नाही, सगळे अवघड होते असंही म्हणता येत नाही. आत्तापर्यंतचा गट कच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत, तुम्ही कंबाईन एकत्रित घ्या, 18 घ्या, 19 घ्या, 21 घ्या, 22 घ्या, किंवा त्याच्या आधीचे काही पेपर जर पाहिले तर थोडेसे वन लाईनरचं जे प्रमाण आहे तुलनेनं थोडंसं जास्त होतं. आता यांनी या ठिकाणी काय केलं आहे की 1, 2, 4 पर्याय तुम्हाला दिलेत, त्याच्याखाली मल्टिपल आन्सर दिलेले आहेत. इथे थोडासा टाईम कन्झ्युमिंग पॅटर्न हा तुमच्या पेपरमध्ये जाणवला. त्यामुळे कदाचित काही विद्यार्थ्यांना हा जो पेपर आहे हा थोडा डिफिकल्ट वाटला असेल. परंतु हा पेपर जो आहे हा एक मॉडरेट लेवलचा आणि तो व्यवस्थितपणे ज्याचा अभ्यास आहे त्याचा हा पेपर सुटू शकतो हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. तर सगळ्यांनी हा लेक्चर व्यवस्थितपणे पाहायचा आहे मित्रांनो. कंबाईन बी, तर तुम्हाला या ठिकाणी ए सेट प्रमाणे मी आन्सर की घेतो आहे. जनरली ए सेट का जो तुम्हाला इथून पुढे इझिली अवेलेबल पण होऊ शकतो आपल्या MPSCच्या पोर्टलवर. ह्या पद्धतीनं बघा, याच्यामध्ये 51 ते 100 प्रश्न इंग्रजीचे आहेत. आणि ह्यावेळेस पहिल्यांदाच काय केलेलं आहे की एका प्रश्नाला 2 मार्क्स दिलेले आहेत. किती? एका प्रश्नाचं वेटेज त्यांनी वाढवलेलं आहे, 2 मार्क्स दिलेलं आहे. पहिलं एका प्रश्नासाठी एकच मार्क्स होता, त्यामुळे निश्चितच थोडंसं वेटेज वाढल्यामुळे थोडासा यांनी पॅटर्नमध्ये ह्या वेळेला थोडासा चेंज जाणवतो आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला 51 ते 100 या ठिकाणी प्रश्न पाहायचे आहेत. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, हा जो पेपर आहे ज्या विद्यार्थ्यांनी दिला, तर हे विद्यार्थी जनरली 2 प्रकारचे होते. प्रकारचे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कंबाईन गट कचा जो प्रेलिमचा जो रिझल्ट आहे हा तुलनेनं खूपच कमी लागला होता MPSCच्या इतिहासामध्ये, असं म्हणायला हरकत नाही आहे. अगदी ओपन कॅन्डिडेट असेल, अगदी 19पर्यंतचं मेरिट खाली आलं होतं. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी आले होते, बरोबर आहे. त्यामुळे काही अगदी बाय चान्स पास झाले होते असं पण म्हणायला हरकत नाही. आणि 18-19 मार्क तर सहजासहजी पडू शकतात. परंतु मेन्सला मित्रांनो अभ्यासच पाहिजे हे आयोगानं परत एकदा दाखवून दिलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला ज्या ट्रिक्स वगैरे ज्या गोष्टी आहेत ह्या ट्रिक्स वगैरे इथं सगळ्या फेल झालेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही तुमची असणं अपेक्षित होतं. व्होकॅब्युलरी बाकी नॉर्मलच आली होती. त्यातले 3-1 प्रश्न जर सोडले व्होकॅब्युलरीमध्ये, त्यातले तर इडियमचे का जे पूर्णपणे नवीन होत्या. जनरली काही पुस्तकांमध्ये पण त्या इडियम नाही आहे किंवा कुठल्या एज्युकेटरनं पण मला वाटत नाही ते असं क्लासरूममध्ये प्रॅक्टिकली शिकवले असतील. परंतु बाकीच्या इडियम्स, वन वर्ड असेल, सिनॉनिम, अँटोनिम, हे सगळं रिपीट झालेलं आहे. आणि जे काही ग्रामरचे प्रश्न आहेत हे ग्रामरचे प्रश्नसुद्धा जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत त्या प्रश्नांच्या आधारे 100% सुटतात हे तुम्हाला मी सांगतो. त्यामुळं अभ्यास करताना 2 गोष्टींची आवश्यकता आहे. हा लेक्चर विशेषतः राज्यसेवेचे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऐका. आपल्याकडनं 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे इंग्लिश ग्रामर असू द्या किंवा तुमचं व्होकॅब्युलरीचा कॉन्टेंट असू द्या, तुम्हाला खूप व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर पेपर 100% सुटतो. याचं चांगलं उदाहरण म्हणजे हा गट कचा पेपर आहे. 2 नंबरला तुम्हाला आयोगाच्या ज्या काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये असणारे आयोगाचे प्रश्न विचारण्याच्या पद्धती, त्याचबरोबर जे प्रश्न ज्या नियमांवर आलेले आहेत ते नियम जर बारकाव्याने जर आपण अभ्यासले तर हा पेपर 100% सुटतो मित्रांनो. याच्यात अवघड काही नाही आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीनं अभ्यास केला नाही किंवा शॉर्टकट गोष्टींचा अवलंब केलेला असेल किंवा अधुरं वाचन केलं असेल त्यांना हा पेपर निश्चित अवघड गेलेला आहे. त्यामुळे ह्या पेपरची काठिण्य पातळी जास्त नाही आहे.
आपण समजून घेऊया. तर पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो थोडीशी एक छोटीशी अनाउन्समेंट आहे की इंग्रजी प्रश्नपत्रिका विश्लेषण हा एक माझा कोर्स आहे का आत्ता गट क च्या विद्यार्थ्यांना या पेपरचा प्रचंड फायदा झालेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येऊन सांगितलेलं आहे की सर आत्मविश्वास नव्हता परंतु तुमच्या ह्या पेपरमुळं ह्या क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसमुळं आम्हाला खूप सारा फायदा झालेला आहे. तर जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतील त्यांनी अजूनही ह्या कोर्सचा फायदा करून घ्या. तुम्हाला याच्यामध्ये 2011 ते 23 पर्यंतच्या टोटल क्वेश्चन पेपर तुम्हाला जवळपास 80 क्वेश्चन पेपरचा या ठिकाणी ॲनालिसिस या ठिकाणी तुम्हाला टॉपिक वाईज दिले. त्याचबरोबर तुम्हाला मी पूर्ण क्वेश्चन पेपरचं सुद्धा विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे याचा नक्कीच तुम्हाला एक्झामसाठी फायदा होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला इंग्लिश नोटबुक नावाचं ॲप्लिकेशन आहे ते गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला कोर्स मिळून जाईल. अदरवाईज तुम्ही मला डायरेक्टली ह्या नंबरवर फोन करू शकता, मी तुम्हाला माहिती देईन. चला आपण आता लेक्चरला सुरुवात करूया. इथे 51 नंबरपासूनचे प्रश्न आहेत, सगळ्यांनी काळजीपूर्वकपणे पाहायचं. It is always desirable to listen to the advice who have extensive practical experience. No error. तर हा जो काही प्रश्न आहे तर यासारखे प्रश्न इथून मागे सुद्धा येऊन गेलेले आहेत. सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट ह्या टॉपिकमध्ये आपल्याला एक नियम पाहायला भेटतो की तुमच्या वाक्यामध्ये एक रिलेटिव्ह प्रोनाऊन येतात. बेसिकली 3 रिलेटिव्ह प्रोनाऊन लक्षात ठेवायचं. पहिलं आहे तुमचं हू, दुसरं आहे तुमच्या वाक्यामध्ये दॅट आणि तिसरं आहे तुमच्या वाक्यामध्ये विच. लक्षात ठेवायचं. रिलेटिव्ह प्रोनाऊन तसे 5 आहेत. हू, हुम, हुज, दॅट, विच. त्यातला हुज आणि हुम सोडून द्या, त्याच्या बाबतीत हा रूल नाही, ह्या तिघांच्या बाबतीत रूल आहे. हे जे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे वाक्यामध्ये ज्या नामासाठी येत असतात त्याच नामाच्या वचनाप्रमाणे पुढे क्रियापद आपलं रूप बदलत असतं, हे लक्षात ठेवायचं. पण या ठिकाणी काय दिलेलं आहे बघायचं. हो जो आहे तो ॲडवाईस या नामासाठी आलेला आहे. हा नाऊन आहे कारण याच्या आधी आर्टिकल आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे हा अँटेन्सिडंट ज्याला बोललं जातं त्याच्यासाठी पुढे क्रियापद आणि बाकीचा कंटेंट आलेला आहे. परंतु ॲडवाईस हा काय व्यक्ती नाही आहे पहिली गोष्ट. त्यामुळे हू जो आहे हा लिव्हिंग सब्जेक्टसाठी ॲटलिस्ट व्यक्तीसाठी वापरला जातो. ज्या अर्थी इथं व्यक्तीचा उल्लेखच नाही त्यामुळे इथं हूचा वापर चुकीचा आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं तुम्हाला हू हॅव चुकीचाच वापर. या ठिकाणी तुम्हाला ॲडवाईससाठी तुम्हाला विचचा वापर हा मोर ॲक्युरेट करता आला पाहिजे. दुसरी गोष्ट इट इज ऑलवेज डिझायरेबल. हे नेहमीच एक डिझायरेबल असतं, योग्य असतं टू लिसन टू द ॲडवाईस. म्हणजे लिसन टू द पर्सन, लिसन टू द ॲडवाईस ऑर कॉन्सेप्ट अशा दोन्ही पण संकल्पना येतात. लिसन टू द ॲडवाईस. तर कोणता ॲडवाईस, इथं व्यक्तीचा उल्लेखच नाही आहे. काय इथं व्यक्तीचा उल्लेख नाही आहे त्यामुळे कुणाचा याचं उत्तर निघणार नाही. ॲडवाईस, पण तो ॲडवाईस कसा, विच इज बेस्ड ऑन एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. का जो अनुभव, का जो सल्ला आहे जो अनुभवावर डिपेंड आहे, म्हणजे अनुभवावर आधारित असणारा असा एक विशिष्ट सल्ला का तो आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला बिलीव्ह करायचे. म्हणजे विच इज बेस्ड ऑन अशी एक रचना अपेक्षित होती या ठिकाणी. काही ठिकाणी तुम्हाला असं पण वाटू शकेल विच हॅज एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. हॅज म्हणजे आहे किंवा असणे, अनुभवाला काय आहे हे सांगू शकत नाही. त्यामुळे इथं मोर ॲक्युरेट काय तर द ॲडवाईस विच इज बेस्ड ऑन एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. असा सल्ला का जो अनुभवावर बनलेला आहे, अनुभवावर बनलेला सल्ला असं लक्षात ठेवायचं. त्यामुळे मित्रांनो इथं निश्चित सी मध्ये इरर आहे. सी पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर निघतं, हे 100% लक्षात ठेवा. पुढचा 52 नंबरचा प्रश्न आहे. याला मी थोडेसे रेफरन्सेस देतो की PYQ किती इम्पॉर्टंट होते आणि ज्यांनी स्टडी केलेला आहे त्यांना याचा किती बेनिफिट झालेला आहे. बघा हा जो प्रश्न जो आहे हा बेसिकली आपल्याला एकतर एलिमिनेशनवर सुद्धा सॉल्व करता येतो, अदरवाईज कंटेंटवर सॉल्व करता येतो. कसं, पहिले एलिमिनेशनची मेथड बघा. नो सुनर डज द कर्टन गो अप व्हेन द चिल्ड्रन वॉच द प्ले क्लोजली. मित्रांनो नो सुनर दॅन रचना आहे, तर इथं व्हेन येणार नाही. या ठिकाणी अपेक्षित काय होतं, दॅन होतं. म्हणजे सी काय झाला मित्रांनो, रिमूव्ह झालेला आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, करेक्ट विचारलं, म्हणजे सी उत्तरात येणार नाही. सी असणारा जो पर्याय आहे तो पहिला रिमूव्ह करा, आपलं काम हलकं करायचं. बघायचं नॉट ओनली द किटन ऑज वेट बट कोल्ड ऑल्सो. बट कोल्ड ऑल्सोला आपण असं पण म्हणू शकतो, बट ऑल्सो कोल्ड. ह्या दोन्ही रचना बरोबर आहे. बट कोल्ड ऑल्सो किंवा बट ऑल्सो कोल्ड दोन्ही रचना बरोबर आहे. याच्यात तुम्हाला एवढंच सांगतो मी, बट ऑल्सोनं एक ॲडजेक्टिव्ह जोडलेलं आहे.
म्हणजे नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा वापर समान भाग जोडण्यासाठी केला जातो. पण नॉट बट ऑल्सोला जर कोल्ड जोडलेला आहे बाय ॲडजेक्टिव्ह, तर नॉट ओनलीने सुद्धा ॲडजेक्टिव्ह जोडायचं होतं वेट. म्हणजे तुमच्या वाक्यातला कर्ता आणि जो क्रियापद आहे हा ॲटलिस्ट याच्या आधी पाहिजे होता. म्हणजे काय वाक्य झालं असतं, द किटन वॉज नॉट ओनली वेट बट ऑल्सो कोल्ड. म्हणजे मित्रांनो बी काय झालेलं आहे, चुकलेले. आता बी जर चुकत असेल तर बघा, याच्यातला बी गेला म्हणजे पर्याय क्रमांक 3 गेला, इथला बी गेला म्हणजे पर्याय क्रमांक 2 गेला. ठीक आहे. आता हे नियम काय अवघड आहेत का, नाही, ऑलरेडी पाहिलेले आहेत आपण. याचं उदाहरण पण तुम्हाला दाखवतो. लेटेस्ट पेपर आहे कंबाईन सी 2022चाच पेपर बघा. याच्यात विचारलेले नॉट ओनली सी रोट द स्क्रीन प्ले फॉर मूवी बट ऑल्सो ॲक्टेड रोल ऑन इट. पहा इथे बट ऑल्सो त्यानंतर क्रियापदापासून जोडलेलं वाक्य आहे. तर याचाच अर्थ असा झाला, नॉट ओनलीच्या नंतर सुद्धा तशीच रचना अपेक्षित होते. इथं हा जो फक्त कर्ता जो आहे तो याच्या आधी पाहिजे होता. सी नॉट ओनली रोट अ स्क्रीन प्ले पाहिजे होतं, हे गेलेलं आहे. सी नॉट ओनली रोट अ स्क्रीन प्ले फॉर द मूवी बट ऑल्सो ॲक्टेड रोल ऑन इट. जसं येतं 3मध्ये उत्तर निघतं, तशीच रचना आपल्याला या ठिकाणी अपेक्षित होती. म्हणजे इथं जर आपल्याकडे पर्याय जर शोधले तर आपल्याला हाच एक पर्याय राहतो. म्हणजे इथं तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निघतंय. आता याचं अजूनही एक तुम्हाला महत्त्वाचं रिझन सांगतो. इथं तुम्हाला नायदर नॉरची रचना आलेली आहे. तर नायदर नॉर हे सुद्धा या पद्धतीनं वापरता येतं, किंवा 2 पद्धती दुसरी जी आहे ती म्हणजे इन्व्हर्जन. कारण नायदर हा निगेटिव्ह वर्ड आहे, नायदर नॉरमधला नायदर हा निगेटिव्ह वर्ड आहे. तर याची रचना करताना तुम्हाला ही जी माहिती आहे मित्रांनो ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित होती. जसं या ठिकाणी दिलेले काही निगेटिव्ह वर्ड्स आहेत तुम्हाला माहिती पाहिजे. नेवर आहे, हार्डली आहे, सेल्डम आहे, रिअरली आहे, स्किअर्सली आहे, नो व्हेअर आहे, नो सुनर आहे. म्हणजे नायदर सुद्धा याच्यामध्ये येतो. नॉट ओनली आहे, ओनली व्हेन आहे, बाय नो मीन्स आहे, अंडर नो सर्कमस्टन्सेस आणि नायदर असे जे शब्द येतात मित्रांनो, तर या शब्दांनी जर वाक्याची सुरुवात जर झाली तर बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, पुढे जो काही कर्ता आणि जी काही क्रियापद असतं बघा, सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी यांच्या जागेची अदलाबदल करायची. म्हणजे आधी काय करायचं, तुम्हाला ऑक्झिलरी घ्यायचं आणि नंतर तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे. बघा अंडर नो सर्कमस्टन्सेस आधी ऑक्झिलरी आणि नंतर सब्जेक्ट, आधी हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट, आधी हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट. म्हणजे इथं रिव्हर्स रूल जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येतो. त्यामुळे नायदर डीड मेन नॉर विमेन गो आउट ॲट नाईट अशी रचना अपेक्षित होती. ठीक आहे. त्यामुळे एला आपण उत्तरात देऊ शकतो आणि तशी दुसरी चॉईस पण नाही आहे. जर एला जर चुकीचं दिलं तर उत्तर निघतच नाही, हे लक्षात ठेवा. मग तर तुम्हाला प्रश्न बादच करावा लागेल. त्यामुळे जर बाद नाही केला तर कन्फर्म उत्तर हे एकच निघणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर लिखतंय. पुढे डॉट डॉट प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. आता प्रोनाउन जे आहे आपण हे नोट्समध्ये पण मी तुम्हाला दिलेले डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनमध्ये सविस्तरपणे दिलेलं आहे. तर प्रोनाउन जे असतात ना ही एकवचनी अनेक वचनी अशा प्रकारामध्ये येऊ शकतात. पैकी बघायचं जे रेसिप्रोकल प्रोनाउन आहे त्याला आपण म्हणतो इच अदर, हा केवळ 2 व्यक्ती वस्तूंसंदर्भातला रिलेशन सांगतं. आणि वन अनादर 2पेक्षा अधिकांसाठी, त्यामुळे इथं फक्त एकवचनासाठी येणार नाही. दुसरं रिलेटिव्ह प्रोनाउन हा एकवचनी अनेकांसाठी सुद्धा येतं, बरोबर आहे. पर्सनल प्रोनाउन हे बाकी एकवचनी पण आहे अनेक वचनी पण आहे. जसं आय एकवचनी आहे, वी अनेक वचनी आहे. त्याचप्रमाणे आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन राहिली, याला उत्तरामध्ये घ्या. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन जे असतात मित्रांनो यांना मराठीमध्ये विभाजक सर्वनामे म्हणतो. आणि ही जी विभाजक सर्वनामे ही एका वेळेस फक्त एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करतात. त्या अनुषंगाने ती एकवचनी असतात. म्हणून त्यांच्यानंतर पुढे जी क्रियापद घेतो ती एकवचनीच घ्यावी लागतात. ठीक आहे. म्हणजे हे एकवचनी, म्हणजे तुम्हाला डीला जर उत्तरात घ्यायचं आहे तर डी तुमचा पर्याय क्रमांक 3 मध्ये, हे विसरू नका. थोडक्यात सांगायचं काय की आत्तापर्यंत डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनवर, पर्सनल प्रोनाउनवर, रिलेटिव्ह प्रोनाउनवर, त्याचबरोबर रेसिप्रोकलवर सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारले. इथे तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे होती, ज्याची अंडरस्टँडिंग कॉन्सेप्ट क्लिअर आहे त्यानं काही सेकंदात उत्तर दिलं असेल, हे पण लक्षात ठेवा. पुढे चूज द इडियम दॅट मीन्स टू रिव्हेल अ सिक्रेट ऑर कॉन्फिडंट इन्फॉर्मेशन. आता ही इडियम रिपीट झालेली आहे, लक्षात ठेवा. त्याला आपण डायरेक्टली सांगतो आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. ही रिपीट झालेली आहे. मी तुम्हाला याचं उदाहरण तुम्हाला देतो, बघायचं. जसं या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत बघा. ब्रेक द आईस हे पण रिपीट आहे.
बाईट द बुलेट हे सुद्धा रिपीट झालेली आहे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग हे सुद्धा रिपीट आहे. आणि हिट द नेल ऑन द हेड ही माझ्या मते इथे नाही आलेली आपल्या एक्झाममध्ये, परंतु बाकीच्या छोट्या मोठ्या एक्झाममध्ये रिपीट झालेली आहे. म्हणजे संपूर्ण प्रश्न रिपीट आहे. तर हे कसं तुम्हाला मी दाखवतो, तुम्हाला उदाहरणासहित दाखवतो. अभियांत्रिकी सेवा स्थापत्य 2016. तुम्ही म्हणा की आम्ही अभियांत्रिकीची पण तयारी करायची का? नाही. PYQ जे आहेत ना 11 पासून ते आत्तापर्यंत सगळे एकदा काळजीपूर्वक समजून घ्यायचे. त्याच्यामध्ये अभियांत्रिकी आहे, वनसेवा आहे, कृषी सेवा आहेत, त्याचबरोबर तुमचे डिपार्टमेंटल PSI, डिपार्टमेंटल ASO, राज्यसेवा, गट ब, गट क ह्या सगळ्या ज्या पेपर्स आहेत यांचा आपला स्टडी असला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तेच मी माझ्या बॅचमध्ये घेतलेले आहे. त्यामुळे सगळ्या पेपर्सचं खूप डिटेल विश्लेषण, 2800 टॉपिक वाईज प्रश्न आणि त्याचबरोबर जवळपास 80 फुल लेंथ क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस तुम्हाला देतोय. या ठिकाणी बघायचं येऊन गेलेले ब्रेक द आईस टू स्पीक फर्स्ट ऑन अ डेलिकेट मॅटर. एखादा समस्या आहे, एखादा मुद्दा आहे, पहिल्यांदाच त्याच्यावर बोलणं. लक्षात ठेवा रिपीट झालेलं आहे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग ही ॲक्च्युली 2-3 वेळा रिपीट झाली. त्यातली सगळ्यात शेवटी PSI 2017ला झाली, PSI 2011ला पण झालेली आहे, 2016मध्ये पण फॉरेस्ट एक्झाममध्ये आलेली आहे. थोडक्यात सांगायचं काय, गुपित उघड करणे हे तुमचं उत्तर आहे. बाईट द बुलेट नावाची इडियम रिपीट झालेली आहे कंबाईंड C 2019मध्ये. याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. बघायचा टू ॲक्सेप्ट समथिंग विदाऊट कंप्लेनिंग. का जी गोष्ट तुम्ही करायचं टाळलं होतं ती करायचं ठरवणं, किंवा एखादी नको असणारी गोष्ट, नको असणारे एखादं कार्य का जे तुम्ही कुठल्याही प्रकारची तक्रार न करता स्वीकारणं, कधी तर चॉईसच नसते, हे सुद्धा रिपीट झालेलं आहे. आणि हिट द नेल ऑन द हेड टू डू ऑर से समथिंग एक्झॅक्टली राईट. म्हणजे विशिष्ट योग्य वेळेला एखादं योग्य कार्य करणं, योग्य वेळेलाच अचूक काहीतरी बोलणं, असा दोन्ही पण अर्थ घेऊ शकता. तर रिपीटेड आहे हे सगळं सांगण्याचा उद्देश काय. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग हे तुमचं करेक्ट उत्तर आहे, हे अजिबात चुकणार नाही. पुढचं चूज द करेक्ट सेंटेन्सेस. तर हा एक प्रश्न एवढाच एक असा आहे, याच्यामध्ये जरा म्हणजे हा गट कच्या विद्यार्थ्यांना जड गेलेला असावा. कारण इथं बघा दिलेलं आहे ट्राय अँड कम टुमारो. इथं ट्राय अँड कम हे दोन्ही पण क्रियापद आहेत. एक तर तुम्ही असं पण म्हणू शकतात ट्राय टू कम टुमारो, उद्या या, बरोबर आहे, ट्राय टू कम. पण हेच आपण ह्या पद्धतीनं पण मांडू शकता, प्रयत्न करा आणि उद्या या, ट्राय अँड कम टुमारो. ॲक्सेप्टेबल आहे, दोन्ही पण रचना ॲक्सेप्टेबल आहे. म्हणजे हे उत्तरात यायला पाहिजे. ही फेल्ट, फिलचा भूतकाळ फेल्ट, ही फेल्ट शुअर, त्याला खात्री होती. काय खात्री होती? ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. बरोबर, सॉरी, आय फेल्ट शुअर, मला खात्री होती का त्याचा डेथ होईल आणि त्याचा जो काही सगळा पैसा आहे त्याच्या मुलाकडे जाईल. बरोबर, इथं विल्ड ऐवजी ओल्ड आलेले, सगळं भूतकाळामध्ये या ठिकाणी केलेले बघायचं. त्यामुळे ह्या रचना अगदी बरोबर दिलेल्या आहेत. आणि 2 वाक्य अँडनं जोडल्यामुळं इथं तुमचं हे कंपाऊंड सेंटेन्स तयार झालेलं आहे, हे बरोबर येत आहे. अँड द पंडित रीड, साधा भूतकाळ दिलेला आहे, रीड द फर्स्ट मंत्रा. अँडने दुसरं वाक्य जोडलेलं आहे द ब्राईड ग्रूम रीड द सेकंड. बरोबर आहे, जसं लग्नाला बसतो आधी पंडित म्हणतो आणि नंतर ब्राईड ग्रूम कंटिन्यू करतो, या पद्धतीनं हे कंपाऊंड सेंटेन्स बरोबर आहे, हे कंपाऊंड सेंटेन्स बरोबर आहे आणि हे पण कंपाऊंड सेंटेन्स बरोबर आहे. पहिल्या कंपाऊंड सेंटेन्समध्ये ट्राय, प्रयत्न करा, आणि दुसरं कंपाऊंड सेंटेन्स कम टुमारो. म्हणजे सगळं कंपाऊंड सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्चुअली हे 3ही वाक्य बरोबर येतात मित्रांनो. इथे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघायचं आहे फाईट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर हे खूप सोपं होतं. आपल्या बॅचमध्ये जी PYQची बॅच आहे, जवळपास याच्यामध्ये आपण काहीतरी बघा 106 प्रश्नांचं विश्लेषण केलेले आहे. आणि हे जर व्यवस्थित ऐकलं ना तर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट वाचायची सुद्धा गरज नाही, इतकं ॲक्युरेट तुम्हाला अंडरस्टँडिंग होते. तर जनरली डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना आपण वाक्यामध्ये 5 महत्त्वाचे बदल करत असतो. आणि परत एकदा सांगतो, प्रत्येक वाक्यात हे 5ही बदल असतात असं काही नाही आहे. काहींमध्ये 1, काहींमध्ये 2, काहींमध्ये 3 किंवा सगळे, जसं वाक्य असेल तसं. ही सेड, आता सेड हे इंट्रोडक्टरी वर्ब आहे, हे भूतकाळात आहे, त्याचं रिपोर्टिंग वर्ब सेडच होणार आहे. काय होणार याचं? सेडच होणार आहे. ही तसाच राहणार आहे. पुढे विधानार्थी वाक्य असेल तर कनेक्टिव्ह म्हणून तुम्ही दॅट घेता, दॅट घ्यायचं आहे. पुढे तुम्हाला पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल करायचे. बघा, ही म्हणजेच आय,
मग आपण फर्स्ट आणि सेकंड पर्सनचं थर्ड पर्सनमध्ये रूपांतर करतो. इथं परत हीच येणार आहे. आता हा जो शाल आहे, काळातही बदल करायचा. शालचं रूपांतर ज्यावेळेस काळ म्हणून येतो तर या ठिकाणी तुम्हाला ओल्ड करावा लागतो, आणि ज्यावेळेस तुम्हाला ते ॲडवाईस देणं अशा अर्थानं वापरला जातो, बरोबर आहे की नाही, त्यावेळेस शालचं रूपांतर शूडमध्ये केलं जातं. ड्युटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी सांगत असेल तर शालचं रूपांतर शूडमध्ये केलं जातं, आणि शाल हा जेव्हा फक्त काळ म्हणून वापरला जातो, ओल्ड वापरलं जातं. ठीक आहे. आणि पुढे गो होम. आता मॉडल ॲक्झिलरीच्या नंतर क्रियापद हे मूळ रूपातच येतं. उरलेलं वाक्य लिहून तुम्हाला पूर्णविराम द्यायचा. बस संपला विषय. म्हणजे हा इंट्रोडक्टरी वर्ब, दॅट हा झाला कनेक्टिव्ह. पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल केला, त्यानंतर तुम्ही वाक्यामध्ये मॉडल ॲक्झिलरीमध्ये बदल केला. उरलेलं वाक्य लिहून स्वल्पविराम. 5 बदल या ठिकाणी अपेक्षित आहे. या ठिकाणी भूतकाळातलं वाक्य सेज वर्तमान काळात येणार नाही आहे, म्हणून इथं पर्याय क्रमांक 4ही गेला, 1 गेला. ही सेड दॅट ही वुड गो होम. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ही सेड दॅट ही शाल, इथं काळात बदल केला नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 जातो. सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर उत्तरं क्षणात निघतात, हे तुम्हाला सांगायचं. पुढचं घ्या आता. हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाईम द पुअर फार्मर डॉट डॉट ही सन. आता या टाईपचे प्रश्न इथून मागे पण येऊन गेलेले आहेत. कंडिशनल सेंटेन्स आहे. कंडिशनल सेंटेन्समध्ये आपल्याला बेसिकली 4 कंडिशन पाहायला मिळतात. रिअल कंडिशन, अनरिअल कंडिशन, त्याचबरोबर आपल्याला आहे तुमची झिरो कंडिशनल ज्याला बोललं जातं, आणि चौथी जी आहे ती म्हणजे इम्पॉसिबल कंडिशन. जनरली कंडिशन कमी आहेत पण त्याच्यावरचे प्रश्न खूप आहेत. मग यांनी यावेळेस काय केलं, जरा इन्व्हर्जनचा पॅटर्न केलेलं आहे. हे जे वाक्य आहे ना, हे खरं असं आहे बघायचं. इफ ही हॅड नॉट सेंट मनी ऑन टाईम द पुअर फार्मर डॉट डॉट ही सन. इथे हॅड नॉट सेंट, इथं पूर्ण भूतकाळाची रचना आहे. पण इथं इन्व्हर्जनमध्ये काय केलं जातं, करता इफ काढून टाकायचा आणि करता आणि सहाय्यकारी क्रियापदाच्या जागेची आदला बदल करायची. उरलेलं वाक्य तेच, कंडिशन बदलत नाही. ही आहे तुमची इम्पॉसिबल कंडिशन. ही कुठली कंडिशन आहे तुमची, इम्पॉसिबल. आता इम्पॉसिबल कंडिशन बोललं का उत्तर लगेच मुलं देतात. इफच्या क्लॉजमध्ये जर पूर्ण भूतकाळ असेल तर मेन क्लॉजमध्ये आपल्याला बेसिकली काय घ्यावं लागतं, वुड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. इथे वुड ऐवजी अर्थाप्रमाणे तुम्हाला कुडसुद्धा चालतं. बऱ्याच वेळा शुड पण येऊ शकतं किंवा तुम्ही माईट पण घेऊ शकता. पण इथं मोर वापरलाच येणारा शब्द म्हणजे ओल्ड आहे. त्यामुळे ओल्ड, कोल्ड, शुड, माईट प्लस हॅव प्लस V3 रचना येते. मग आता इथं लगेच सगळ्यांना उत्तर मिळू शकतं. परंतु इथं आयोगानं अजून एक ट्विस्ट टाकला, तर आता हे जे क्रियापदाचा भाग आहे तो ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये टाकतात. मग इथं अजून जम्बलिंग होऊ शकते. मग या केसमध्ये काय करायचं, तो दुसरा जो भाग आहे त्यातला जो काही करताय हा ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे तुम्ही समजून घ्यायचा. आता इथं लॉस्ट हे क्रियापद आहे. लॉस्ट किंवा लूज म्हणा तुम्ही, म्हणजे मूळ रूपातलं लूज. लॉस्ट म्हणजे गमावला, गमावणे, बरोबर आहे का. गमावण्याचं काम कुणाचं आहे, फार्मरचंच आहे. त्यामुळे हा ॲक्टिव्ह सब्जेक्ट आहे, त्यामुळे ॲक्टिव्ह वाईज पाहिजे. मग इथं वुड हॅव लॉस्ट आणि वुड हॅव बीन लॉस्ट ही जस्ट तुमचं पॅसिव्ह वाईज झालं आहे आणि हे तुमचं ॲक्टिव्ह वाईज झालेलं आहे. तुमच्या वाक्याचा करता ॲक्टिव्ह आहे म्हणजे ॲक्टिव्ह वाईजमधलं क्रियापद पाहिजे, वुड हॅव प्लस V3. ठीक आहे, लॉस्ट. आता काही विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, हे उत्तर दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही. जरा जम्बलिंग झाली विद्यार्थ्यांची 2 का 3 आणि 2-3 2-3 याच्यामध्ये बराच वेळ घातल्याच्या नंतर घाई गडबडीमध्ये चुकीचं उत्तर दिलं. म्हणजे ही चूक होण्याचं कारण एकच आहे, कुठंतरी आपल्याला हे रूल्स माहिती पाहिजे होते, बरोबर आहे की नाही. त्याचा चार्ट पाठ करतात, ह्या गोष्टी लक्षात ठेवतात. परंतु करता ॲक्टिव्ह का पॅसिव्ह ह्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. ह्या गोष्टी समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँकसाठी आलेला आहे. मेनी पीपल आर पेंटिंग. आता हे जे आहे ना, हे बेसिकली आपण म्हणू शकतो पॅराजंबलचं वाक्य होतं का जे कंबाईन C 2021ला आलेलं आहे. बघा मी तुम्हाला खूप जुन्या काळामध्ये घेऊन जात नाही. म्हणजे ॲटलिस्ट जो विद्यार्थी कंबाईनची तयारी करतो त्यांनी किमान 15पर्यंत जरा प्रत्येक पेपर वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. तिथं तर हा 21चाच आहे, जुना नाही आहे. बघा, व्हाईट आर पेंटिंग मेनी पीपल दीज डेज देअर हाऊसेस. म्हणजे यांनी पॅराजंबलला विचारलं आणि हेच पॅराजंबल त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं विचारले. म्हणजे थोडासा मेथड बदलली पण प्रश्न तोच आहे मित्रांनो. बघा, मेनी पीपल हा झाला तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट, आर पेंटिंग हे झालं तुमच्या वाक्यातील क्रियापद चालू वर्तमान काळाचं.
क्रियापदाच्या नंतर आपण काय काय घेऊ शकतो, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ॲडव्हर्बियल. आता या ठिकाणी पहिलं ऑब्जेक्ट ऑलरेडी आलेलं आहे तर तुम्ही ऑब्जेक्टला प्राधान्य द्या. काय पेंट करतात, देअर हाऊस पेंट करतात, व्हाईट नाही करत आहे, बरोबर आहे की नाही, देअर हाऊसेस करतात. केव्हा करतातचं उत्तर लगेच येणार नाही, ॲडव्हर्बियल शेवटी टाका. मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस, कसे, व्हाईट, केव्हा, दिस डेज. जसं आपण MPTचा उल्लेख करतो ना, MP आणि टी हा जरा शेवटीच येतो जनरली, टाईम इंडिकेट करणारं ॲडव्हर्बियल और ॲडव्हर्बियल फ्रेज शक्यतो वाक्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी येत असतं. त्यामुळं बेसिकली ही रचना लक्षात ठेवायची. 3 नंबरचं 58चं जे उत्तर आहे हे तुमचं क्लिअर होतं आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला. आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट सी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट इन द स्कॅन्डल अँड कन्फेस म्हणजे कबुली देणे, एव्हरीथिंग टू दी ऑथॉरिटी. आता इथं मेक अ क्लीन ब्रेस्ट नावाची इडियम आहे, तर ही नवीन आहे. नवीन म्हणजे पुस्तकात आहे, या अवेलेबल आहेत, परंतु इथून मागं आली नव्हती, त्यामुळे कदाचित गोंधळ झाला असेल. परंतु मित्रांनो, जर तुम्ही वाक्याचा जर कॉन्टॅक्ट जर पाहिला ना तर याचा मिनिंग शोधायला अवघड लागतं. बघा, अनेक वर्षाच्या नंतर तिला त्याची चूक समजली. लक्षात ठेवायचं, सी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट. आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला त्याची चूक उमगली, समजली, तिनं काय निर्णय घेतलेला आहे का ती खऱ्या अर्थानं त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होती, हे जे आहे तिनं कन्फेस करायचं ठरवलं. कन्फेस करणं म्हणजेच मित्रांनो कबुली देणं. कुणासमोर, ऑथॉरिटी समोर. ऑथॉरिटी म्हणजे एका ऑथॉरिटिव्ह पर्सन समोर तिला कबुली द्यायचा निर्णय घेतला. म्हणजे मेक अ क्लीन ब्रेस्टमध्ये लक्षात टू रिव्हेल ऑर टू कन्फेस समथिंग. पर्याय क्रमांक 2. म्हणजे भलेही इडियम माहीत नसेल पण तो वाक्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये 100% 2 नंबरचं उत्तर निघतंय. पुढे बघा. द डॉक्टर ॲडवाइज्ड हिज पेशंट व्हेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे. द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. इट इज pity that you couldn't come. Although aeroplanes sometimes crash, accidents are rare. तुम्हाला काय विचारले, ॲडव्हर्बियल क्लॉज विचारले, बरोबर आहे. पहिली गोष्ट, दो आणि अल्दो हे ज्याच्यामध्ये येतात ना ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टमध्ये येतात, कारण हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ज्याने कॉन्ट्रास्ट व्यक्त केला जातो. त्यामुळे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि ॲक्सिडेंट आर रेअर हा मेन क्लॉज आहे. त्यामुळे हे निश्चित ॲडव्हर्बियलचे आहे. त्यामुळे डी उत्तरात येणं अपेक्षित आहे मित्रांनो. याच्यात डी नाही आहे, याच्यामध्ये पण डी नाही आहे, म्हणून हे 2 पर्याय इथेच रिमूव्ह झाले. आता ह्या 2 याच्यामध्ये फक्त दोघांमध्ये डी आहे, तर इथं फक्त बी वरून ठरेल की काय भानगड आहे. बघा बी काय सांगतं आहे, द जज वंडर्ड, जज झाला सब्जेक्ट, वंडर्ड त्याला आश्चर्य वाटलेलं आहे, बरोबर. वॉट किंवा व्हॉट डीड द जज वंडर. ॲटलिस्ट लक्षात ठेवा, हुन सुरू झालेला क्लॉज हा आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये येत नाही, तो नाउन क्लॉजमध्ये जाईल. हू हॅड कमिटेड द क्राईम हा निश्चित ॲडव्हर्बियल क्लॉज होत नाही. त्यामुळे जर बी जर उत्तरात येत नसेल तर एकच पर्याय राहतो, पर्याय क्रमांक 4. त्याला मार्क करा. एलिमिनेशनचं काम केलं आहे. आता बघायचं, द डॉक्टर ॲडवाइज्ड हिज पेशंट, त्यानं काय सल्ला दिला, वेअर ही शुड गो फॉर दी हॉलिडे. मित्रांनो काय म्हणजे व्हॉटचं उत्तर हे ॲडव्हर्ब येत नाही आहे, ते जर ऑब्जेक्ट म्हणून येतं तर त्याला नाउन क्लॉज म्हणता येईल. इट इज pity. व्हॉट इज अ pity याचं उत्तर मिळतं दॅट यू कुडंट कम, हे सुद्धा नाउन क्लॉज आहे. इट मीन्स फक्त डी उत्तरात येते का जे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचं फिल इन द ब्लँकसाठी आलेलं बघायचं. मनीषा विल. आता विल हे मॉडल ॲक्झुलरी आहे. मॉडल ॲक्झुलरीच्या नंतर जे क्रियापद येतं ते हे नेहमी मूळ रूपात येतं. बघायचं, एक्सेप्ट म्हणजे च्या शिवाय, ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. आता जे प्राईज आहे आपण प्राईज स्वीकारतो, साहजिकच आहे, म्हणजे हेच उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2. ॲक्सेप्ट द प्राईज विच इज डिक्लेअर्ड येस्टरडे. बरोबर आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. फाइंड द करेक्ट ऑप्शन ऑफ दी क्वेश्चन टॅग. दे विल फेल खूप सोपं आहे मित्रांनो. दे विल फेलचं विल दे होणार नाही आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे मूळ वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करतो, आणि निगेटिव्ह करताना विल नॉट याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घ्यायचा होता तुम्हाला, ओंट. ओंट दे लक्षात ठेवायचं. हे उत्तरात येणं अपेक्षित आहे, म्हणून सी उत्तरात येतं आहे. आणि सी कुठे आहे, फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता काही मुलांचे मला फोन पण आले होते, सर विल नॉट नाही चालणार का. विल नॉटचा ओंटचा अर्थ तर सारखाच आहे, विल नॉट नाही चालत मित्रांनो, कारण हे स्वतंत्र शब्द नकोच आहे. आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच ॲक्सेप्टेड आहे, निगेटिव्ह याचा लक्षात ठेवायचं. त्यामुळं विल नॉट नको, ओंट पाहिजे होता.
म्हणून 4 नंबरचं. पुढचं दिलेलं आहे द अबाव सेंटेन्स एक्झॅम्प्लिफाईज. काय दिलेलं आहे? आय नो दॅट ही वॉज इल बट आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. इथे तुम्हाला वाक्याचा प्रकार विचारलेला आहे. कंपाऊंड, कंपाऊंड कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स आणि सिम्पल सेंटेन्स हे रिपीट झालेले आहेत. याच्यावर मी ऑलरेडी एक लेक्चर पण टाकलं, तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला जस्ट क्लॉज कळले पाहिजे मित्रांनो. कंपाऊंड क्लॉजमध्ये 2 मेन क्लॉज असतात. इथे सबऑर्डिनेट क्लॉज नसतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये किमान एक सबऑर्डिनेट क्लॉज आणि एक किंवा एकापेक्षा जास्त मेन क्लॉजेस असतात. पुढे दिलेलं आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स. कंपाऊंड होण्यासाठी 2 मेन क्लॉज पाहिजे आणि कॉम्प्लेक्स होण्यासाठी किमान एक सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे. म्हणजे ज्याच्यामध्ये किमान 2 मेन क्लॉज आणि एक किंवा एकापेक्षा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज ते कंपाऊंड कॉम्प्लेक्स आहे. आणि सिम्पल सेंटेन्समध्ये केवळ एकच मेन क्लॉज असतो. बस, कन्सेप्ट क्लिअर झाली. आता बघा, आय नो, मला काय माहिती आहे? दॅट ही वॉज इल. आय नो झाला एक मेन क्लॉज, जे माहिती आहे ते झालं तुमचं सबऑर्डिनेट क्लॉज, लक्षात ठेवायचं. आणि बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यानं दुसरा स्वतंत्र क्लॉज जोडला जातो. आय डिड नॉट नो हा एक मेन क्लॉज झाला. काय माहीत नव्हतं? दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर हे नाउन क्लॉज आहे, म्हणजे हा झाला तुमचा सबऑर्डिनेट. ज्या वाक्यामध्ये 2 सबऑर्डिनेट आणि 2 मेन क्लॉज येतात ते निश्चित तुमचं काय पाहिजे? कंपाऊंड कॉम्प्लेक्स. म्हणजे बीला जर उत्तरात जर घ्यायचं असेल तर बी फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, त्याला मार्क करा. पुढचा चूज द करेक्ट सेंटेन्स. हे रिपीट झालेलं आहे, हा पॅटर्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. बघायचं, कॅन यू टेल मी, हे एक क्वेश्चनचं वाक्य झालं, कारण या 3ही ठिकाणी वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क आहे, म्हणजे हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे कॅन यू टेल मी व्हाय यू आर इंटरेस्टेड इन ॲन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. मित्रांनो, जर 2 वाक्य दिलेली असतील म्हणजे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये वगैरे, आणि दोघांमध्ये जर आपल्याला WH वर्ड बना मॉडल ॲक्झिलरी सुरुवात झालेलं असं वाक्य असेल तर एका प्रश्नार्थक वाक्यामध्ये एकच प्रश्नार्थकची रचना चालते, 2 नको. त्यामुळे व्हाय यू आर ठीक आहे, आर यू नको होतं, त्यामुळे पहिलं बरोबर आहे. कॅन यू टेल मी व्हाय यू आर लेट बरोबर आहे, म्हणजे हा जो व्हाय आहे याच्यानंतर आधी सब्जेक्ट आणि नंतर वर्ब पाहिजे होतं, बरोबरच आहे. फक्त डू यू थिंक हे झालं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. दुसऱ्या वाक्यामध्ये डज हेल्पिंग वर्ब, युअर नेम हा झाला सब्जेक्ट, इंडिकेट हे झालं मेन वर्ब. तर इथं रचना चुकलेली आहे. असं हा डजची रचना इथे चुकीची आहे. इथं यस पाहिजे होतं क्रियापदाला, म्हणजे वाक्य काय पाहिजे होतं? डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी असं पाहिजे होतं. म्हणजे रचनेच्या अनुषंगानं सी चुकलं. आपल्याला तर करेक्ट विचारलं, त्यामुळे ए आणि बी घ्या. ॲटलिस्ट सीला जर रिमूव्ह जर केलं तर 3 पर्याय एलिमिनेट होतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं. बघा, ह्या पद्धतीचा आपला अवलंब होऊ शकतो. पुढं फिल इन द ब्लँक्ससाठी आलेला आहे तुम्हाला आर्टिकलचा स्पष्टपणे दिलेले पाहायचं. डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर. आता प्राईम मिनिस्टर हा देशासाठी एकच असतो, एक कन्फर्म प्राईम मिनिस्टरचाच डेथ, म्हणजे निश्चित डेफिनेट डेथ झालेलं असेल. डेफिनेट आर्टिकलचा वापर करायचा. द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बिंग ग्रीव्ड. ग्रीव्ड म्हणजे दुःख व्यक्त करणे. बाय मेनी पीपल इन UK, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड नेशन्स, हे जे संघराज्य म्हणतो, अनेक राज्यांचा संघ, यांच्या अगोदर कंपल्सरी द आर्टिकल घेत असतो. कुठलं? द. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय होतं मित्रांनो? द आर्टिकल येतं. 2 नंबर, अ डेथ नाही म्हणायचं. अ डेथ इट मीन्स देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ अनदर, असं होत नाही, लक्षात ठेवा. कन्फर्म प्राईम मिनिस्टरचाच आहे, तर देशाला एकच प्राईम मिनिस्टर असतो, ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. पुढे द प्रेसिडेंट ऑज डॉट डॉट अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. टेन्युअर म्हणजे त्याचा कालावधी, ज्या कालावधीसाठी प्रेसिडेंटची नियुक्ती आली असते तर त्या कालावधीच्याही पलीकडे ते जगले, राहिले. म्हणजे अर्थाप्रमाणे जर गेलं तर ते थोडे धष्टपुष्ट होते. इथं तुमचं उत्तर निघतं हेल अँड हार्टी. हेल अँड हार्टी इट मीन्स हेल्दी अँड स्ट्रॉंग. आता ही नवीन इडियम होती, मे बी तुम्हाला आली असेल किंवा नसेल आली, पण एखाद्याने काही फरक पडत नाही. ह्या पद्धतीचं उत्तर लक्षात ठेवायचं. 1 नंबरचं बरोबर येतं आहे. पुढचं चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड विचारले. द स्टाफ मेंबर्स आर कन्व्हर्जंट विथ द इश्यूज. मित्रांनो, असंच एक वाक्य पेपरला इथून मागं पण येऊन गेलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलं होतं बघायचं, द कंपनी सेक्रेटरी मस्ट कन्व्हर्जंट विथ द लेबर लॉ. तुम्ही जर PYQ जर पाहिले ना तुम्हाला हा प्रश्न सापडेल.
लक्षात ठेवा, इथं कन्व्हर्जंटचा अर्थ होतो मित्रांनो फॅमिलियर विथ समथिंग, च्याशी फॅमिलियर असणे, लक्षात ठेवायचं. म्हणजे तो उत्तर तुमचं 4 निघतं आहे. पुढचं घ्या. माय फादर बर्न्ड हिज फिंगर्स. इथं तुम्हाला इडियमवर प्रश्न आलेला आहे. बर्न्ड हिज फिंगर बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. बर्न्ड हिज फिंगर नावाची इडियम आहे. इट मीन्स टू सफर अनप्लिझंट रिझल्ट ऑफ एन ॲक्शन. तुम्ही जे काही करता ना त्याच्यापासून काहीतरी अनप्लिझंट म्हणजे वाईट असं काहीतरी परिणाम तुम्हाला भोगावे लागतात, बरोबर आहे की नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या भांडणात पडू नये. शेजाऱ्यांच्या भांडणामध्ये त्यानं उडी मारली आणि ते भांडण त्याच्यावर उलटलं, त्याला त्रास जास्त झाला, ह्या अर्थानं लक्षात ठेवायचं. गॉट अपॉर्च्युनिटी होत नाही रिव्हेंज घेण्याचा, बरोबर आहे की नाही. गॉट इंजुरी टू फिंगर्स होणार नाही आहे, ऑन फिंगर्स. गॉट वरीड पण होणार नाही, एकच राहतो तुमचं. गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल. तो भांडणामध्ये त्यांनी बोलायला लागला आणि ते भांडण त्याला त्रासदायक ठरलं. 2 नंबरचं उत्तर. पुढचा चूज द वन वर्ड विचारला आहे. द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक. रिपीट झालेला आहे असा शब्द. इन हिज अप्रोच टू दी पीपल्स प्रॉब्लेम. प्रॅग्मॅटिक ज्याला आपण, तुम्हाला मी दोन्ही पण तुम्हाला इथं अपोजिट विचारले पण मी तुमची कन्सेप्टच क्लिअर करतो. प्रॅग्मॅटिक ज्याला बोलायचं त्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो. सिनॉनिम म्हणजे प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक, लॉजिकल, सेन्सिबल किंवा रिझनेबल. हे 5 महत्त्वाचे सिनॉनिम लक्षात ठेवा. पुढे पण येऊ शकतील. प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक, लॉजिकल, सेन्सिबल आणि रिझनेबल. याला अपोजिट काय होतं मित्रांनो? आयडियालिस्टिक होतं. आयडियालिस्टिक विच इज नॉट प्रॅक्टिकल, लक्षात ठेवायचं. आयडियालिस्टिक आहे, इम्प्रॅक्टिकल आहे, अनरिअलिस्टिक असेल किंवा इलॉजिकल असेल. कुठला तरी एक पाहिजे होता, त्यांनी आयडियालिस्टिक दिलेलाच आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर क्लिअर होतं, लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं आता. करेक्ट सेंटेन्स विचारले. आय मेट रेनू, हा एक मेन क्लॉज झाला. आफ्टर आय हॅड फिनिश्ड माय वर्क. मित्रांनो या ठिकाणी 2 क्रिया दिलेल्या आहे बघा. इथं दिलेलं आहे मेट आणि दुसरी दिलेली आहे हॅड फिनिश्ड आणि ते जोडले कशाने? आफ्टरनं. टेन्सवरचा प्रश्न आहे आणि ही जी रचना आहे ही तुम्ही एक तर साध्या भूतकाळात पहा किंवा पूर्ण भूतकाळामध्ये तुम्ही पाहू शकता. इथं 2-3 शब्द लक्षात ठेवायचे मित्रांनो. बिफोर, आफ्टर आणि ऑलरेडी. लक्षात ठेवायचं. हे 3 शब्द विसरू नका. कॉमन पुस्तकांमध्ये यांचा उल्लेख आहे. बिफोर, आफ्टर आणि ऑलरेडी यांचा वापर नेहमी सिक्वेन्स व्यक्त करण्यासाठी केला जातो. म्हणजे 2 क्रिया एकाच वेळेस घडलेल्या नाही आहेत. पहिली जी क्रिया घडली ती साध्या पूर्ण भूतकाळात घ्या आणि जी क्रमानं नंतर घडते ती साध्या भूतकाळात घ्यायची असते. मी रेणूला भेटलो केव्हा? आफ्टर आय हॅड फिनिश्ड माय वर्क. हे वाक्यसुद्धा रिपीट झालेलं आहे. PYQ बघा, हे मी रेकॉर्ड केलेले सुद्धा. इथं पूर्ण भूतकाळाची रचना बरोबर आहे, साध्या भूतकाळाबरोबर. व्हेन आय फर्स्ट सीइंग हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. जेव्हा मी पहिल्यांदाच त्याला भेटलो मला असं वाटलं होतं का तो एक लॉयर आहे. लक्षात ठेवा, इथं फर्स्ट सीइंग होत नाही. सीइंग हे स्टेटिव्ह वर्ब आहे, ते चालू काळात वापरत नाही आहे. ज्या अर्थी तुमचं वाक्य भूतकाळात आहे इथं तुम्ही सॉचा वापर करा. म्हणजे बी काय झालं? चुकलेलं आहे. बघा, ए पाहिजे पण बी नको. ए पाहिजे बी नको. इथं पण ए आहे, बी नाही आहे. याच्यातला बी गेला आणि याच्यातला बी गेला. म्हणजे हे 2 पर्याय इथेच एलिमिनेट झाले. आपलं काम हलकं झालं. ए तर दोन्हींमध्ये आहे त्यामुळे फक्त सी सांगेल. आता काय भानगड आहे? ही जॉईंड आफ्टर हॅड हिज डिनर. आता एकतर तुम्ही पहिल्या वाक्यासारखी रचना करू शकता. असं तुम्ही म्हणू शकता मित्रांनो, ही हॅड जॉईंड नाही म्हणू शकत तुम्ही. अरे ही हॅड जॉईंड जर बोललं तर हॅडनं जोडलेली क्रिया ही पहिली होणार आहे आणि आफ्टर नंतर आपण ही दुसरी क्रिया मांडतो. आफ्टर म्हणजे च्या नंतर. मग बरोबर, तो जॉईंट झाला कधी झाला? डिनरच्या नंतर झाला. म्हणजे आधी डिनर घेतलं आणि नंतर जॉईंट झाला. म्हणजे नंतरची क्रिया पूर्ण भूतकाळात होत नाही. त्यामुळे इथे जॉईंट ठेवायचंच आहे. मग इथे जी दुसरी आधी जी क्रिया दिलेली हॅड हिज डिनर, लक्षात ठेवा ही क्रिया पहिली झालेली. म्हणजे पहिली त्यानं डिनर केलं आणि नंतर तो जॉईंट झाला. मग जी क्रिया पूर्ण पहिली जे घडते ती पूर्ण भूतकाळामध्ये घ्या. पण या ठिकाणी त्यांनी करता दिलेलं नाही, पण तो गृहीत धरायचा तुम्ही. हीच धरला तुम्ही जर करता. ही हॅड जॉईंड आफ्टर ही हॅड हिज डिनर असं म्हटलं तरी चालू शकेल. ही हॅड हिज डिनर. इथं डबल हॅड काय येतो? तर पहिला जो हॅड आहे हा हेल्पिंग वर्ब आहे जो पूर्ण भूतकाळात येतो आणि जो दुसरा जो हॅड आहे तो हॅव ह्या क्रियापदाचं तिसरं रूप आहे. हॅव ह्या क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे. म्हणजे वाक्य असं अपेक्षित होतं
ही जॉईंड आफ्टर ही हॅड हिज डिनर. त्याचं जेवण झाल्याच्या नंतर तो जॉईंट झाला. आधी जेवण केलं नंतर जॉईंट झाला. पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ. त्यामुळे इथं वाक्याची रचना चुकीची आहे. इथे साधा भूतकाळ दिलेला आहे. बरोबर आहे की नाही. ही एक रचना अपेक्षित होती. बरोबर आहे. म्हणजे सी चुकीचाच होतो आहे. सीचं नकोच जर असेल पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. पुढे बघायचं फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. सी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन. इथं अर्थाप्रमाणे जर गेला फॉर एव्हर म्हणजे कंटिन्युअसली आणि सी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर. तिनं त्याला कायमचं सोडलं म्हणजे ते एंडलेसली आणि परमनंटली. पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. स्विमिंग इज अ बेस्ट एक्झरसाइज. रिपीट झालेलं आहे. कुठल्याही पुस्तकात कुठलाही टीचर घ्या का जो इंग्लिश शिकवतो तो पार्टिसिपल किंवा जरंडवर आला का हे वाक्य घेतोच आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे स्विमिंग हे ॲक्च्युली मूळचं क्रियापद आहे. त्याचा वापर तुम्ही नामासारखा करता त्याला व्हर्बल लावून म्हणतो किंवा जरंड म्हणतो. बरोबर आहे काय. म्हणजे जरंड उत्तर नाही तर स्विमिंग इज अ गुड एक्झरसाइज. पुढे बघा द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. रिपीट झालेले नुकत्याच एका पेपरमध्ये आलेलं आहे. मी यूट्यूबला ऑलरेडी लेक्चर घेतलेलं आहे. हे रिपीट झालेले. कट डाऊन इट मीन्स टू रेड्यूस कमती वगैरे कमी करणे. पर्याय क्रमांक 3 उत्तर निघतंय. पुढचं आहे बघायचं आता 73साठी बघा 74 चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता अशी काही वाक्य इथून मागं आलेली आहेत परंतु हे थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं इंट्रोड्यूस करतो मी. बघायचं ही सेड तो काय म्हणतो आहे आय डू नॉट विश टू सी एनी ऑफ यू. मला तुम्हाला एकालाही भेटायची इच्छा नाही. हे तुमचं पहिलं वाक्य झालं आणि गो अवे हे दुसरं वाक्य झालं. मित्रांनो इथं एका वाक्य म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉममध्ये एक वाक्य नाही आहे तर 2 वाक्य आणि दोन्ही वाक्य वेगळ्या प्रकारची आहेत. बघा दोन्ही वाक्य काय आहेत वेगळ्या प्रकारची. पहिलं जे वाक्य आहे हे झालं तुमचं विधानार्थी. त्याला आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो आणि त्याला जोडून जे दुसरं वाक्य गो अवे हे झालं तुमचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग आता नोटीस करायचं मित्रांनो की जर 2 वाक्य असतील ना तर दोनही वाक्यांचा स्वतंत्र इनडायरेक्ट स्पीच करायचा आणि ती 2 वाक्य विशिष्ट कंजंक्शननं जोडून द्यायची. ह्या 2 वाक्यांमध्ये जो संबंध आहे तो संबंध पाहून विशिष्ट पद्धतीनं त्या वाक्यांना जोडून द्यायचं तुमचं इनडायरेक्ट स्पीच होतं. बघा आता आपण पहिलं एवढ्याच वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करा. ही सेड सेडचं सेडच राहणार आहे. टोल्ड येणार नाही आहे. हे वाक्य एक्सक्लेमेटरी नाहीच आहे त्यामुळे एक्सक्लेम पण होणार नाही आणि सेडचं सेड टू पण होत नाही. बघा हे जरी चेक केलं ना तरी हे 3ही पर्याय जातात उत्तर एकच निघतं. म्हणजे इथे एलिमिनेशनवर उत्तर निघलं. पण आता कन्सेप्ट क्लिअर करा. बघा सेडचं सेडच राहिलं. आता आय म्हणजेच ही म्हणजे इथं आयचं थर्ड पर्सन झालं ही. विधानार्थी वाक्य तुम्ही दॅटला कनेक्टिव्ह करा. साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ करा. विश टू सी एनी ऑफ यू. बरोबर आहे. यूचं रूपांतर देममध्ये करा. बघा उरलेल्या वाक्यात काहीच बदल नाही. पहिल्या वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच केला आणि दुसरं वाक्य जे गो अवे. मला तुम्हाला एकालाही भेटण्याची इच्छा नाही निघून जा. म्हणजे त्यांना धमकी दिलेली ऑर्डर केलेली. बरोबर इथं स्पष्ट बोलते मला तुम्हाला एकालाही भेटायची इच्छा नाही निघून जा म्हणजे ऑर्डर दिलेली. व ऑर्डर ही विधानार्थी वाक्य नाही. आता आज्ञार्थक वाक्य असल्यामुळे रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून आपल्याला सेड नाही घ्यायचा. अर्थाप्रमाणे ऑर्डर घ्यायचा आहे. आता दुसरं वाक्यामध्ये अँडनं जोडलेलं आहे मी. एका वाक्यात एक शब्द 2 वेळा घ्यायचा नाही. आता हा जो ही आहे तो या ठिकाणी ऑलरेडी आहेच आहे. गृहीत धरायचं आहेच आहे पण लिहिण्याची गरज नाही. ही ऑर्डर्ड हा दुसऱ्या वाक्यासाठी रिपोर्टेड झालेला आहे. रिपोर्टिंग व्हर्ब झाला आणि यांना यूसाठी आलेलं आहे म्हणजे ऑर्डर देम आणि दुसऱ्या वाक्याचा आज्ञार्थक वाक्यासाठी कनेक्टिव्ह आपण टू घेतो. टू घेऊन उरलेलं वाक्य जोडून दिलं. दोन्ही वाक्यांचा स्वतंत्र इनडायरेक्ट स्पीच केला आणि कनेक्टरने जोडला अँडने. तुमचं वाक्य रेडी झालं. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. हे 2 का चुकले उरलेले 3 हे तुम्हाला सांगितलेले. एलिमिनेशनवर उत्तर निघलं होतं परंतु कन्सेप्ट जर क्लिअर जर केली पुढे जाऊन एखादा असा प्रश्न येईल का तिथे एलिमिनेशन कामाला येत नाही. तिथं तुम्हाला नॉलेजच पाहिजे कन्सेप्टच पाहिजे. तर ही कन्सेप्ट अशी आहे. पुढे काय विचारलं चूज द करेक्ट सिक्वेन्स विचारले. द स्टुडंट्स आर. आता बघा कर्त्याच्या नंतर इथं सहाय्यकारी क्रियापद आहे. आता सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर तुम्ही मुख्य क्रियापद घेणार आहे. इथं तुम्हाला दिलेले बघायचं सॉल्विंग. काय सॉल्विंग करतात क्वेश्चन. करता क्रियापद आणि ऑब्जेक्ट. बरोबर आहे की नाही. आता म्हणजे डीनं सुरुवात व्हायला पाहिजे. डीनं इथं झालेली आहे. डीनं इथं झालेली आहे. डीनं इथं आणि डीनं इथं 4ही ठिकाणी झालेली. इथं उत्तर निघत नाही. पुढे बघा
विथ द हेल्प ऑफ असं म्हणतात, विथ द हेल्प ऑफ समवन, कुणाच्या तरी मदतीनं. म्हणजे हेल्पच्या नंतर ऑफ यायलाच पाहिजे, म्हणजे एच्या नंतर सी पाहिजे मित्रांनो, एच्या नंतर सी पाहिजे. मग आता बघा इथे एच्या नंतर सी आहे का, नाही, हा पर्याय गेला. एच्या नंतर सी या ठिकाणी आहे, याला गृहीत धरा. एच्या नंतर सी या ठिकाणी आहे का, नाही, इथं पण गेला. इथे एच्या नंतर सी आहे का, नाही, गेला. विथ द हेल्प ऑफ समवन, कन्सेप्ट क्लिअर झाली. म्हणजे ह्या ट्रिक्स तिथं वापरावं लागतात, ह्या काही कन्सेप्ट. विथ द हेल्प ऑफ द टीचर फॉर लास्ट 2 hours, ही रचना बरोबर येते. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघतं. ही रचना एवढ्यावरून तुमचं क्लिअर झाले. पुढं चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट पीपल लिव्हिंग इन द सेम एज, एकाच काळामध्ये, एकाच समकालीन ज्याला बोलतो काळामध्ये राहणारी लोक. आता हा लिटरेचरमधला शब्द आहे, त्याला आपण म्हणतो कॉन्टेम्पररी. कॉन्टेम्पररी त्याला मराठीत म्हणतो आपण समकालीन. लक्षात ठेवा, जनरली हा लिटरेचरमध्ये कॉन्टेम्पररी लिटरेचर अशी नावाची संकल्पना आहे. कॉन्टेम्पररी पोएट आहे, कॉन्टेम्पररी ड्रॅमॅटिस्ट आहे, कॉन्टेम्पररी नॉव्हेलिस्ट अशा संकल्पना विचारल्या जातात. तर अशी एक संकल्पना आहे. बाय द वे हा जनरल साध्या व्होकॅब्युलरीतला पार्ट आहे, हा स्पेशल वर्ड नाही, आपल्याला माहिती पाहिजे होता. पुढे आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर ही हॅड अन एपिफनी. एपिफनी ही जी आहे ना मित्रांनो, ही सुद्धा एक मॉडर्न लिटरेचरमधली संकल्पना आहे, ही पहिल्यांदाच आलेली आहे. एपिफनी जी आहे ही मॉडर्न लिटरेचरमध्ये, बेसिकली नॉव्हेलमध्ये, ड्रामामध्ये आपल्याला ही सापडते. मॉडर्न इंग्लिशमध्ये आपल्याला ही संकल्पना आहे. लिटरेचरचा ज्यांनी अभ्यास केला त्यांना हे समजतं. पण याचा अर्थ नाही का तुम्ही लिटरेचरकडे वळा, असा एखादा नवीन शब्द येतो पण त्यांनी काही फरक पडत नाही. माहिती असेल तर त्या आठवा, तुम्ही स्किप केला तरी चालेल, अदरवाईज कॉन्टेक्स्चुअली उत्तर दिलं तरी चालेल. एपिफनी ज्याला आपण म्हणतो अ मोमेंट ऑफ सडन रिव्हेलेशन और रिअलायझेशन, आपल्याला काहीतरी सत्य उमगतं, सत्य समजतं, सडन रिअलायझेशन ऑफ समथिंग, लक्षात ठेवायचं. याला एपिफनी असं बोललं जातं. तर अ सडन रिअलायझेशन और इन्साइट बोललं जातं. पर्याय क्रमांक 1 हा 100% बरोबर येतं आहे. 77 साठी 1 नंबरचं उत्तर आहे. पुढे चालायचं आता. काय दिलेलं आहे, ही मस्ट बी अस्लीप फॉर देअर इज नो लाईट इन हिज रूम. मित्रांनो फॉर जो आहे याच्यासोबत अजून एक शब्द आहे मित्रांनो, सो आणि फॉर, हे आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये येतात. ते बेसिकली इलॅटिव्ह कंजंक्शन, इंट्रोड्यूस ॲज अ रिझन ऑफ समथिंग और इन्फरन्स ज्याला बोललं जातं, इन्फरन्स और इलॅटिव्ह. ए हे उत्तरामध्ये येतं आहे. ए हा केवळ पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, त्याला उत्तरात द्या. पुढे एव्हरीबडी डॉट डॉट स्पीक टू द ट्रूथ, प्रत्येकानं खरं बोलावं. जर आपण ॲडवाईस देत असेल, ॲडवाईस देण्यासाठी मित्रांनो शुडचा वापर केला जातो. 1 नंबरचा. ओढणी ॲडवाईस देत नाही, बेसिकली विल आणि मेनं पण देत नाही. 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे, चुकत नाही आहे. पुढं हे सगळे येऊन गेलेले शब्द आहेत, फक्त आता आपल्याला नवीन पॅटर्ननी विचारले. इग्नोरंटचे 2 अर्थ निघतात. एक तर तो अज्ञानी आहे, बरोबर आहे का. पुढे काय चाललेलं आहे, त्याच्या अनुपस्थितीमध्ये काय चाललेलं आहे, किंवा मीटिंगमध्ये काय चर्चा झाली, वॉट एव्हर जे काय आजूबाजूला घडतंय त्याच्याविषयी तो इग्नोरंट आहे, म्हणजे त्याला त्याची जाणीव नाही आहे असं पण तुम्ही म्हणू शकता. त्याला आपण म्हणू शकतो अनइन्फॉर्म, त्याला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती, म्हणजे तो इग्नोरंट होता. म्हणजे ए साठी 2 पाहिजे. ए साठी 2 कुठे कुठे बघायचं, ए साठी 2 3 ठिकाणी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 रिमूव्ह झाला. एमिनंट आणि एमिनंट हे आपण वर्ड्स आपण कन्फ्यूजमध्ये पाहिलेले आहे. एमिनंट का ज्याची सुरुवात एनी झालेली, AMI. एमिनंट इट मीन्स सुप्रसिद्ध, आणि हा जो आय आहे IMMINENT, एमिनंट इट मीन्स अप्रोचिंग व्हेरी क्लोज और नियर टू समथिंग. असंच उदाहरण येऊन गेलेलं आहे, द स्टॉर्म इज अप्रोचिंग, त्याला आपण एमिनंट बोललं जातं. त्यामुळं बी साठी 4 उत्तर येते. बी साठी 4 इथे, बी साठी 4 इथं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 गेला. बी साठी 4 इथे आहे, परंतु हा रिमूव्ह केला होता. बी साठी 1 येत नाही म्हणून हा गेला. आता इथं उत्तर काय निघतं, फक्त 1 मध्ये निघतं. आता राहिलं ऑब्स्टिनेट, हे कितीतरी वेळा रिपीट झालेलं आहे. ऑब्स्टिनेट त्याला आपण म्हणतो स्टबॉर्न, हट्टी, दुराग्रही. म्हणजे सी साठी 1 पाहिजे होतं, जो आलेला आहे. आणि प्रुडंट याला आपण वाईज म्हणतो, हुशार, चतुर, बरोबर आहे. त्याला आपण 3 मध्ये टाकायचं. उत्तर 1 मध्ये कन्फर्म आहे, चुकत नाही. पुढे बघायचं आता. हाऊ कॅन यू ट्रस्ट मॅन हू प्लेज फास्ट अँड लूज. हे ऑलरेडी मी रिपीट केलेलं आहे, म्हणजे यूट्यूबला पण सांगितलं आणि येऊन पण गेलेलं आहे. टू प्ले फास्ट अँड लूज इट मीन्स चेंजेबल ऑफ वन्स ओपिनियन, आपली मतं सतत बदलणारा.
एकाच मतावर ठाम कन्फर्म नसणारा व्यक्ती. मग जो सतत मत बदलतो त्याच्यावर तुम्ही भरोसा कसा ठेवता, बरोबर आहे. मग त्याला आपण म्हणू शकतो से वन थिंग अँड डज अनदर. या अर्थानं तुम्ही कॉन्टॅक्च्युअली हे उत्तर देऊ शकता. पर्याय क्रमांक 81चं 4 नंबरचं उत्तर आहे. पुढं इट इज आय हू एम टू ब्लेम, इट इज आय हू इज टू ब्लेम. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं इट इज आणि इट ऑज यांच्यानंतर आपल्याला नॉमिनेटिव्ह केसमधलं पर्सनल प्रोनाउन घ्यायची. इथं आय चालेल आणि पुढे जो हू आलेला आहे मित्रांनो, हू हा या नामासाठी सर्वनामासाठी झाला. याच्या वचनाप्रमाणे क्रियापद घ्यायचे, हू एम येणार आहे. असे प्रश्न येऊन गेलेले आहेत, PYQत रेकॉर्ड केलेले आहेत. त्यामुळे हे नवीन नाही, लक्षात ठेवायचं. हे 100% विद्यार्थ्यांना यायला पाहिजे, बरोबर आहे. इट इज आय हू एम बरोबर आहे. इट इज आय हू इज येणार नाही, हू इज येणार नाही, हू इज येणार नाही. एकच उत्तर निघतं ए कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. लक्षात ठेवायचं, येऊन गेलेला प्रश्न आहे हा. ॲनिहिलेट, सेलिबसी, इनडिफिटेबल आणि सोमनॅम्ब्युलिस्ट हे सुद्धा येऊन गेलेले. त्यातला हा आलाय, हे पण आलंय, हे पण आलंय. हा एकच आला नाही, परंतु तिघांच्या उत्तरे उत्तर निघते मित्रांनो. ॲनिहिलेट ज्याला आपण बोलूया समूळ नायनाट करणे, ज्याला आपण म्हणूया डिस्ट्रॉय कम्प्लिटली. म्हणजे ए साठी 4 पाहिजे, ए साठी 4 नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला, इथे दिलेला आहे. ए साठी 4 नाही म्हणून दुसरा पण गेला, इथे दिलेला आहे. दुसरा दिलेला आहे मित्रांनो सेलिबसी. सेलिबसी ज्याला आपण म्हणू शकतो अविवाहित अवस्था, बरोबर आहे की नाही. याच्यावर एक स्टेटमेंट पण आहे, मॅरेज हॅज मेनी पेन्स बट सेलिबसी हॅज नो प्लेजर ॲट ऑल. बरोबर, ज्यांचं लग्न झालं आहे त्यांना खूप दुःख यातना सहन करावे लागतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे लग्न झालेल्यांना सुख नाही, पण ज्यांचं लग्न नाही झालं ते सुद्धा आनंदी नाही आहेत, लक्षात ठेवायचं. तर सेलिबसी म्हणजेच काय, द स्टेट ऑफ रिमेन अनमॅरिड असणारी अवस्था. म्हणजे बी साठी 3 नंबरचं उत्तर निघते. बी साठी 1 चालत नाही म्हणून तिसरा पण गेला, एकच राहतो. बी साठी 3 म्हणजे ऑफकोर्स 4 नंबरमध्ये उत्तर निघतं आहे. इंडेफटिगेबल त्याला आपण फटिग म्हणतो मित्रांनो. ही संकल्पना बघा, फटिग म्हणजे क्षीण, थकवा अशा अर्थानं मात्र, बरं का. इथे इन हा निगेटिव्ह वर्ड झालेला आहे, त्याला आपण म्हणू शकतो इनकॅपेबल ऑफ बिंग टायर्ड, हे उत्तर निघतं आहे. आणि सोमनॅम्ब्युलिस्ट ज्याला आपण म्हणूया झोपेत चालणारा, 1 मध्ये. ही सगळी उत्तरे या ठिकाणी मॅच होतात म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचं दिलेलं आहे वाय आर यू हँगिंग बॅक, यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स. तू इतरांसारखा गाऊ शकतोस, तू का थांबलेला आहे, पुढे जात नाहीस, बरोबर आहे की नाही. हँगिंग बॅक म्हणजे तू पुढे जायला धजत नाही आहे, नको म्हणतो, थांबतो आहे, त्याला आपण बोलू शकतो हेजिटेट टू प्रोसीड. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघतं आहे. पुढे दिलेला आहे इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू. हॅड हा एकटाच आलेला असतो मित्रांनो. हॅड ज्यावेळेस वाक्यात एकटाच येतो तो हॅव ह्या मुख्य क्रियापदाचं भूतकाळ रूप म्हणून कार्य करतो. त्यामुळे हा झाला V2. इफच्या क्लॉजमध्ये जर साधा भूतकाळ असेल तर मेन क्लॉजमध्ये आपण वुड प्लस क्रियापदाचं मूळ रूप घेतलं. याला बोललं जातं मित्रांनो अनरियल कंडिशन, यालाच बोललं जातं इम्प्रॉबॅबल कंडिशन. काय बोललं जातं आहे, इम्प्रॉबॅबल. प्रोबॅबल म्हणजे रियल, इम्प्रॉबॅबल म्हणजे अनरियल, आणि शेवटची जी असते ते इम्पॉसिबल कंडिशन असते. तर इम्पॉसिबलमध्ये आपल्याला हॅड प्लस V3 घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं, मुख्य क्रियापद हॅड प्लस V3 घ्यावं लागतं. प्रोबॅबल कंडिशनमध्ये क्रियापद मूळ रूपात येतं. लाईकली म्हणजेच प्रोबॅबल, इथं पण क्रियापद मूळ रूपात येतं. इम्प्रोबॅबलमध्ये साधा भूतकाळ येतो मेन क्लॉजमध्ये, जसं या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला बीला उत्तरात जर घ्यायचं असेल तर बी इथं 4 नंबरमध्ये दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं 85 नंबरचं येतं आहे. पुढचं घ्या आता, सिलेक्ट द इडियम दॅट मीन्स ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. एक अशा प्रकारचं काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करायचा का जे मिळवणं खूप कठीण आहे किंवा ते अनलाइकली आहे. अनलाइकली म्हणजे अनरियल, जे वास्तवात घडू शकत नाही अशा स्वरूपाचं आहे. मग आता टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे नव्याने एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे, तर हे पण होत नाही आहे. बीट द डेड हॉर्स हे पण होत नाही आहे. थ्रोन इन द टॉल पण होत नाही. उत्तर हेच निघतं आहे रीच फॉर दी स्टार्स. रीच फॉर दी स्टार्स ज्याला आपण बोललं जातं ट्राय टू अचीव समथिंग विच इज व्हेरी डिफिकल्ट ऑर अनरियल असं आपण म्हणू शकतो, जे वास्तवामध्ये मिळवणं घडणं शक्य नाही आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर कन्फर्म आहे.
दोज हू आर डॉट डॉट इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ. जीवनामध्ये ते खूप प्रगती करतात, म्हणजे खुशामत करणारे, जे बोलघेवडे असतात, जे खूप बोलतात, दुसऱ्यांची मनं जिंकतात बोलण्यामधून वगैरे, ते जीवनामध्ये खूप पुढे जातात. तर ही एक कला आहे, कुणाला इतकं बोलता येत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे द ॲडॉप्ट म्हणजे स्वीकारणे. एखादं दत्तक मूल घेतो ते पण स्वीकारलं जातं, किंवा एखादी संकल्पना तुम्ही ॲक्सेप्ट करता. जसं आहे की द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज ॲडॉप्टेड अँड इनॅक्टेड ऑन 26 Jan 1949. बरोबर, ह्या पद्धतीनं आपण म्हणतो. ही येत नाही आहे. ॲडेप्ट म्हणजे स्किलफुल. ॲडेप्ट म्हणजेच काय मित्रांनो, स्किलफुल. आणि ॲडॅप्ट ज्याला आपण बोललं जातं टू ॲडजस्ट द सिच्युएशन. आणि अबाउटचं सगळ्यांनाच माहिती. इथं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 निघतंय. पुढे बघायचं, फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट ही कॅन नॉट राईट अ गुड पोएट्री. चांगली पोएट्री लिहिण्यासाठी पोएटच्या मनामध्ये तशा प्रकारची क्रिएटिव्हिटी पाहिजे, यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. एखादा पोएट पुढे ठेवला कागद आणि पेन आणि म्हटलं चल लिही माझ्यासमोर कविता, तो लिहू शकत नाही. क्रिएटिव्हिटी तशी इमॅजिनेशन पॉवर असते, म्हणजे तसा मूड तसा जर झाला तर तेव्हा तो त्याच्या मूडप्रमाणे लिहू शकतो. 24 तास तो कविता लिहू शकत नाही. इथं पाहिजे इन द राईट मूड. समजून घ्या, कवी त्या मूडमध्येच कविता लिहू शकतो. पुढे हे खूप ट्रॅडिशनल आहे, हे शक्यतो चुकणार नाही. आणि जर कुणाचा चुकला असेल तर बाबांनो, परीक्षेची तुम्हाला द्यायची गरज नाही, तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो. इतकं सोपं आहे. बघायचं, डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डिमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक सर्वनामे. धिस, दॅट, थीज आणि दोज. म्हणजे ए साठी 4 येते उत्तर. बघा, इथं ए साठी 4 नाही, इथं ए साठी 4 नाही. हे 2 पर्याय रिमूव्ह झाले. आता राहिले 2च पर्याय. पुढे बघायचं आता, इम्फॅटिक. इम्फॅटिक म्हणजे जोरदार. बरोबर आहे. त्याला आपण बोलू शकतो माय सेल्फ, हिमसेल्फ, हर सेम, देमसेल्व्स. म्हणजे बी साठी 1 उत्तर यायला पाहिजे. बी साठी 1 केवळ या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 2 मॅच झाला. बी साठी 3 होत नाही, म्हणून हा पण जातोय. इंट्रोगॅटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, त्याच्यामध्ये व्हॉट आणि विच येतं, 2 येतं, ते या ठिकाणी आलेले. ऑफकोर्स इंडेफिनेटमध्ये उरलेलं मॅच होणार आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं आहे. पुढचं, आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड. बघा, ACCPT. मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी गिफ्ट आहे. हे तुमच्यासाठी आयोगानं दिलेला प्रश्न आहे. आत्तापर्यंत स्पेलिंगवर एवढे प्रश्न आलेले आहेत, पण इतकी सोपी स्पेलिंग कधीच विचारली नव्हती. लक्षात ठेवा, खूप सरळ सरळ विचारलं. ॲक्सेप्ट आहे, एन्सियंटचं स्पेलिंग चुकीचं आहे. ANCIENT पाहिजे होतं ए ऐवजी, त्यामुळे बी चुकलेलं आहे. ॲट्रॅक्ट आहे बरोबर आहे, आणि RI पण बरोबर आहे. म्हणजे तुमचं फक्त बी चुकीचं आहे. मग बी कुठे आहे, फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. 91 बघायचं, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारले तुम्हाला. ही इज द मॅन. हाच तो व्यक्ती आहे. कोण? whom we all respect. हा मेन क्लॉज आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजमधील नामाची माहिती दिली, हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. बरोबर आहे रचना. दुसरं, आय डोंट नो. मला काय माहीत नाही. व्हाय सी लाईक डॉग्स. तिला डॉग्स का आवडत नाही हेच मला माहीत नाही. हा जनरली नाउन क्लॉज होतो, पण याच्यामध्ये क्रियापद चुकलेले. सी, आता जसं डोंट आहे मूळ रूपात येतो वर्तमान काळात, हे सुद्धा वर्तमान काळात आहे. सीच्या नंतर जे क्रियापद घेता त्याला आपण साध्या वर्तमान काळात यस किंवा यस लावतो. लाईक्स पाहिजे होतं, म्हणजे ॲग्रीमेंट चुकलेलं आहे, म्हणून बी चुकतो आहे. पण बघा, ए पाहिजे पण बी नको. ए पाहिजे पण बी नको. इथं बी नको आहे, म्हणून हा जातो आहे. ए पाहिजे पण बी नको. इथं 4 आणि 3 मध्ये आता कॉम्पिटिशन आहे. हिज एंडेवर्स नीड्स टू बी रिवॉर्डेड. एंडेवर्स त्याला आपण एफर्ट्स म्हणतो, परिश्रम म्हणतो. हा एंडेवर्स प्लुरल झाला, पण क्रियापदाला यस नको होता, नीड पाहिजे होतं. त्यामुळे सी सुद्धा काय झाला, रिमूव्ह झाला. त्यामुळे आता उरलेल्यामधला सी जर जात असेल तर 4था पण जातोय. फक्त पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं, ते कन्फर्म आहे. ठीक आहे. पुढे घ्या, फाइंड द करेक्ट सिनोनिम विचारलं आणि खूप सोपं आहे मित्रांनो. ट्रँक्वाइल ज्याला शांतता म्हणतो, क्वाईट. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर निघतं आहे. ॲगिटेट म्हणजे उतावीळ नाही आहे. अँग्री म्हणजे रागावलेलं नाही. डिस्टर्ब म्हणजे पण खिन्न, उदास झालेलं नाही. ट्रँक्वाइल म्हणजे शांत, क्वाईट. पुढे घ्या, हे रिपीट झालेले, सगळं रिपीट झालेले आहे. अल्टार ज्याच्यामध्ये ए आहे आणि अल्टर ज्याच्यामध्ये ई आहे. अल्टार जो असतो ना, ए असणारा, त्याला बोलू अ प्लेस ऑफ वर्शिप. लक्षात ठेवायचं. आणि अल्टर म्हणजे चेंज करणं. 2 याच्यावरूनच जोडे निघतात. म्हणजे ए साठी 2 पाहिजे. ए साठी 2 इथे नाही मॅच होत, म्हणून पर्याय गेला. इथपर्यंत ठीक आहे.
इथं ए साठी 2 आहे, इथं ए साठी 4 नको आहे म्हणून चौथा पण जातो. आपलं काम कमी झालं. पुढं ॲफेक्शन, ज्याला बोललं तर लव, डेडिकेटेड इमोशन्स लाईक एक्सेट्रा, बरोबर. म्हणजे सी साठी 4 पाहिजे. हां, दुसरं बघा आता बीचं बघा, अल्टर ज्याला बोललं जातं आहे. हां, इथं 3 पाहिलेले आहे आपण. हां, ॲफेक्शनला 4 पाहिजे होतं. सी साठी 4 इथे आहे, सी साठी 4 इथे आहे, बरोबर आहे की नाही. पण बी साठी 1 नको आहे इथं, त्यामुळे हे जातं आहे. आणि ॲफेक्टेशन म्हणजे प्रिटेन्स किंवा फॉल्स शो, म्हणजे 93 नंबरचा जो प्रश्न आहे त्यासाठी तुमचं 3 नंबरचं उत्तर मॅच होते. पुढचं घ्या. द पॉलिटिशियन्स रिस्पॉन्ड टू द accusation simply beg the question नावाची इडियम आहे. अँड फेल टू प्रोव्हाइड अ क्लिअर आन्सर, म्हणजे जे पॉलिटिशियन्स जे आहेत रिस्पॉन्ड टू द ॲक्युजेशन, म्हणजे ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्या प्रश्नांना त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. रिस्पॉन्स कसा दिलेला आहे, बेग द क्वेश्चन, म्हणजे बघा जी माहिती त्यांनी दिली तर त्या माहितीविषयी सत्य जाणून न घेता त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. त्यामुळे आस्क फॉर फेवर पण होत नाही आहे, अवॉइड आन्सर तर दिलेलं आहे नाही, तर बघायचं रिस्पॉन्स दिलेला आहे म्हणजे आन्सर दिलेला आहे हे पण येत नाही. टू मेक अ लॉजिकल फॅलेसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रिमाइस, म्हणजे एखादा स्टेटमेंटविषयी तुम्हाला पूर्व माहिती नसताना पण तुम्ही त्याच्याविषयी बोलताय, लक्षात ठेवायचं. जसं आहे टू अज्युम ऑर टू बिलीव्ह दॅट समथिंग इज ट्रू, जर वेळ तुम्ही विचार करताय, बिलीव्ह करताय का ते खरं आहे, वेन इट्स ट्रूथफुलनेस इज नॉट व्हेरीफाईड, म्हणजे एखाद्या स्टेटमेंटविषयी बोलताना त्याचं जे सत्य आहे हे तुम्हाला माहीत नाही तरी तुम्ही असं उडवाउडीचं उत्तर देऊन निघून जात आहे. लक्षात ठेवा का त्याच्याविषयी तुम्हाला पण पुरेसं ज्ञान नाही आहे, परंतु तुम्ही ते स्टेटमेंट करता आणि निघून जाता. याला बोलतं बेग द क्वेश्चन. इथं 3 नंबरचं उत्तर दिलेलं असतं. आणि द क्वेश्चन समवन्स ऑथॉरिटी ऑर क्रेडिबिलिटी, हे पण येत नाही, बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं करेक्ट आहे मित्रांनो, चुकणार नाही, लक्षात ठेवायचं. पुढचा चूज द करेक्ट सेंटेन्स. हिज वर्क, हर वर्क इज सुपिरियर दॅन, बरोबर. हर ब्रदर्स होत नाहीये, तर ब्रदर्स वर्क असं होतं आहे, तर सुपेरियर टू पाहिजे होतं, त्यामुळे ए काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. आणि आपल्याला करेक्ट विचारले त्यामुळे ए असणारे पर्याय पहिले काढा. दोघांमध्ये ए आहे म्हणजे 2 आणि 4 गेला. दोघांमध्ये कॉमन बी आहे म्हणजे बी बरोबरच पाहिजे. काय विचारलंय, धिस फोटोग्राफ इज बेटर ऑफ द टू. मित्रांनो दोघांमध्ये तुलना आहे, ती इनडायरेक्ट कंपॅरिझन जर असेल तर बघायचं 2 व्यक्ती वस्तूंमध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन असेल तर आपल्याला रचना कशी घ्यायची आहे, द घ्यायचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आणि पुढं ऑफ द टूची रचना वापरावं लागते. ऑफ द टूच्या आधी कंपॅरेटिव्ह डिग्री आणि द आर्टिकल, लक्षात ठेवायचं. दोघांपैकी कोण डेफिनेट सांगताय म्हणून द आर्टिकल यायलाच पाहिजे. बी बरोबर आहे. आता फक्त सी बघायचं. धिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. पाहिजे इथं एकच मुलगी आहे, तिच्या 2 क्वालिटीमध्ये कंपॅरिझन झालेली. पहिले तुमच्यासाठी बेटर आणि दुसऱ्यासाठी तुमच्यासाठी क्लेवर. मग आता नियम नीट आहे का, एकाच व्यक्तीच्या 2 क्वालिटीमध्ये जर तुलना झालेली असेल, इथं बघा धिस फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द टू. आता इथं 2 फोटोग्राफ आहे त्याच्यापैकी एक असं सांगितलंय, पण इथं व्यक्तीच एक आहे, तिच्या 2 क्वालिटीमध्ये तुलना जर करत असेल तर आपल्याला पहिलं जे ॲडजेक्टिव्ह आहे ते पॉझिटिव्ह डिग्रीत घ्यायचं, त्याच्या आधी मोर वापरायचा. म्हणजे तुमची रचना इथं याच्यासाठी कशी पाहिजे होती, मोर गुड दॅन क्लेवर अशी रचना अपेक्षित होती. मोर गुड म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीत पहिलं पाहिजे, दुसरं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. ठीक आहे, म्हणजे सी काय झालं मित्रांनो, चुकलेलं आहे. पण सी जर नको असेल तर फक्त पर्याय क्रमांक 1. 95 साठी 1 नंबरचं उत्तर तुमचं यायला अपेक्षित आहे 95 साठी. तर जस्ट अ मिनिट, हां वर्क सुपिरियर टू येतं आहे म्हणजे ए नको आहे, ए गेले. फक्त इथं तुम्हाला बी येतं आहे आणि सी चुकलेलं, म्हणजे बी साठी फक्त पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं कन्फर्म आहे. मग आता पुढचं बघायचं, तुम्हाला पॅराग्राफ दिला आहे थोडासा का, आता हे डाटा मॅनेजमेंट वगैरे कॉम्प्युटरच्या लँग्वेजच्या कॉम्प्युटरच्या बाबतीत दिलेलं आहे. डाटा तुम्ही कलेक्ट करताय सगळ्या ह्या गोष्टी, बरोबर आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संदर्भात दिलेलं आहे. आता जे विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं बाय हार्ट सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर किमान परीक्षेच्या आधी 15-20 पॅराग्राफचा अभ्यास केला असेल आणि ज्यांना ऑब्जेक्टिव्ह पेपर व्यवस्थित वेळेत जर सॉल्व्ह करता आला असेल त्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेला असावा.
ह्याच्या आधी पण मी सांगत होतो मित्रांनो, टाईम मॅनेजमेंट हा तुमच्या एक्झाममधला एक सगळ्यात मोठा फॅक्टर असणार आहे. तर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करता आला तर ह्या पॅराग्राफला तुम्हाला डील करता आलं. इतके सारे फोन आणि मुलांशी कॉन्टॅक्ट झालेले आहेत, भेटल्यात पर्सनली, सर पॅराग्राफला वेळ पुरला नाही. का पुरला नाही? तुमचं आधीचंच जमलं नाही तुम्हाला. ह्या गोष्टी तुम्ही कधीतरी विचारात घ्या. ठीक आहे, आता याच्याविषयी मी जास्त काही बोलत नाही आहे. तुम्हाला मी डायरेक्टली याची उत्तरं सांगतो जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. काय विचारले? डीप लर्निंग अल्गोरिदम्स कॅन बी करेक्टेड ऑन द बेसिस ऑफ एरर फीडबॅक प्रोव्हाइडेड बाय. तुम्हाला दिलेले बघायचं बॅक प्रपोर्शन, तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता मी तुम्हाला याची डायरेक्टली उत्तरं सांगतो म्हणजे वेळ नको जायला. आता 97साठी तुम्हाला 2 नंबर म्हणजे सीचं उत्तर घ्यायचं आहे. डाटा मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीचाच भाग आहे तुमचा तो डीप लर्निंग. पुढच्यासाठी म्हणजे 98 नंबर जो आहे त्यासाठी तुम्हाला 2 नंबरचं उत्तर घ्यायचं आहे. 2 नंबरमध्ये तुमचं बी येतं. लर्निंग प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द ट्रीटमेंट, क्लासिफिकेशन, ॲनालिसिस अँड सिक्युरिटी ऑफ डेटा. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. आणि 99साठी 3 नंबरचं म्हणजे बीचं उत्तर निघतं आहे. डीप लर्निंग इज अ मॉड्यूल नॉट रिक्वायरिंग लेबल डाटा टू लर्न फ्रॉम. आणि 100 नंबरचा जो शेवटचा जो प्रश्न आहे, डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ मशीन लर्निंग. सीला जर घ्यायचं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर निघतं. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपले 100 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. तर अपेक्षा करतो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. जे विद्यार्थी, आता मी नीट सांगतो ते प्रत्येकानं ऐका, जे विद्यार्थी आता राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करतायत किंबहुना जे विद्यार्थी पुढची तयारी करू इच्छितात त्या सगळ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे की हा जर पेपर जर पाहिला, याची डिफिकल्टी पाहिली, टाईम मॅनेजमेंटचा विषय जर डोळ्यासमोर जर ठेवला, एक या पेपरमध्ये चांगला जो स्कोर आहे तो तुम्हाला 30 ते 35 तुम्हाला मिळायला पाहिजे. आता मी एक्झॅगरेट करत नाही. एखादा म्हणे की सर पेपर लय भारी होता, 40-42 पण पडतात नो प्रॉब्लेम, म्हणजे प्रत्येकाला पडणार नाहीत हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे मी ज्या विद्यार्थ्यांना 30-35 मार्क पडलेले असतील त्यांनी व्यवस्थित आहे असं समजायचं आहे. तुम्हाला पहिल्या पेपरला निश्चित चांगले पडलेले आहेत अशी अपेक्षा आहे. म्हणजे ह्या दोन्ही पेपरचं मिळून जर तुम्हाला साधारणतः 70 ते 75 पडले असतील तर मित्रांनो तुमचा पहिला पेपर हा चांगला गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, उगाच मी एक्झॅगरेट करत नाही. तुम्हाला 40च पडावे, 42च पडावे, पडतात नो प्रॉब्लेम. परंतु डिफिकल्टी, वेळेचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी आणि जी मोठी संख्या मुलं या ठिकाणी परीक्षेला बसले होते त्यांची जर स्टेट जर पाहिली म्हणजे गट कच्या दृष्टीने, तर हा जो पेपर आहे हा इतका पण इझी नव्हता का तो पटपट वन लाइनर सारखा सुटेल. त्यामुळे 35 ते 30च्या दरम्यानचे विद्यार्थी यांनी समजायचं आपला स्कोर सेफ आहे आणि चांगला आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. गट राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या पेपरपासून निश्चित धडा घ्यायला हरकत नाही आहे. खूप जबरदस्त चांगला पेपर आयोगानं बनवलेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं मला जे विश्लेषण सांगायचं होतं मी सांगितलेलं आहे. अजूनही मित्रांनो PYQवर जरा व्यवस्थितपणे अभ्यास करा, स्ट्रॅटर्जी समजून घ्या आणि मूळ जे ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी, त्याची संकल्पना व्यवस्थित क्लिअर करा. ठीक आहे, त्या अनुषंगानं आपल्याला ह्या येत्या मंथमध्ये नाही तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः 1 किंवा 2 जानेवारीला मी माझ्या नवीन ॲपवर, ह्या इंग्लिश नोटबुक ॲपवर ऑफिसर्स बॅच नावाची इंग्लिश ग्रामरची एक डेडिकेटेड बॅच लॉन्च करतो आहे. तर ह्या बॅचमध्ये जे विद्यार्थी इच्छुक असतील ते नव्याने जॉईन करा. अगदी असे खानाखुना असे दुर्मिळ वाटणारे प्रश्न सगळे या ठिकाणी मी सॉल्व्ह होतील अशी परिपूर्ण नवीन सगळं रेकॉर्डिंगची बॅच अवेलेबल करू. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.